All BSc first year student. Today's topic is the reproduction in Metridium. And then first is the sexual reproduction. सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला जी बाजूला फिगर दिलेली आहे, फिगर नंबर 2.12 मेट्रिडियम सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यावरून त्याचं डिस्क्रिप्शन्स आहे. सो फर्स्ट पॉईंट आहे रिप्रोडक्शन जे आहे मेट्रिडियम मतलब मेट्रिडियम इज अ प्रोटोडॅन्ट्रिक, काय म्हटलेलं आहे, प्रोटोडॅन्ट्रिक हर्मॅफ्रोडाइट, काय म्हटलेलं आहे, प्रोटोडॅन्ट्रिक हर्मॅफ्रोडाइट. इट स्टार्ट्स द लाईफ कुठून स्टार्ट होते, वन सेक्स अँड चेंज इन ओल्डर. वन सेक्सपासून स्टार्ट होणार आणि चेंज होते ओल्डरमध्ये. देन सेकंड पॉईंट, एग और स्पर्म डेव्हलप गोनॅड्स. एग आणि जे स्पर्म असतात ते काय डेव्हलप करतात, गोनॅड्स. अँड मेसिमेंट्री लाईन सिलोम, मेसिमेंट्री लाईन जे असतात सिलोम. माउथ फर्टिलाइज्ड, माउथ जे असतात फर्टिलाइज अँड डेव्हलप द प्लॅन्युला लार्वा. माउथ जे आहे फर्टिलाइज होते आणि डेव्हलप काय करते, प्लॅन्युला लार्वा. फ्री स्विमिंग फ्लॅटन सिलिएटेड बायलॅटरली सिमेट्रिकल लार्वा. लार्वा कशी असते, फ्री स्विमिंग फ्लॅटन सिलिएटेड बायलॅटरल अँड सिमेट्रिक लार्वा. देन बघा फिगरमध्ये दिलेलं आहे प्लॅन्युला लार्वा. ओके. देन 1 to 6 month मेटामॉर्फोस ज्युनियलिस, काय म्हटलेलं आहे, ज्युनियलिस जे आहे प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये 1 to 6 month नंतर मेटामॉर्फोसिस होते ज्युनियलिस. अँड सी ॲनिमोनास स्प्रेड न्यू एरिया फ्रॉम ओरिजिन. जो सी ॲनिमोनास असतात स्प्रेड होतात न्यू एरिया फ्रॉम ओरिजिन्स. पुन्हा बघा त्याच्यामध्ये मेट्रिडियम जे आहे प्रोटोडॅन्ट्रिक हर्मॅफ्रोडाइट, प्रोटोडॅन्ट्रिक हर्मॅफ्रोडाइट. स्टार्ट्स होते लाईफ वन सेक्स अँड चेंज होते ओल्डरमध्ये. देन आहे पुढे एग और स्पर्म डेव्हलप गोनॅड्स. एग आणि स्पर्म जे असतात ते डेव्हलप काय करतात, गोनॅड्स. बघा दिलेल्या फिगरमध्ये स्पर्म आणि ओहम. एग आणि स्पर्म जे असतात डेव्हलप करतात गोनॅड, मेसिमेंट्री लाईन सिलोम. देन माउथ फर्टिलाइज झाल्यानंतर काय, माउथ फर्टिलाइज डेव्हलप करते प्लॅन्युला लार्वा. दिलेल्या लिबलिंग बघा फिगरमध्ये प्लॅन्युला लार्वा. तर लार्वा कशा प्रकारे राहतात, त्या असतात फ्री स्विमिंग फ्लॅटन सिलिएटेड बायलॅटरल सिमेट्रिक लार्वा. 1 to 6 month, 1 to 6 monthचा जो पिरियड झाल्यानंतर त्या ठिकाणी दिस सेटल्स अँड मेटामॉर्फोज इन टू द ज्युनियलिस. अँड देन इट मीन्स दॅट सी ॲनिमोनास जे असतात कॅन स्प्रेड टू न्यू एरियाज सम वे फ्रॉम देअर ओरिजिन्स. न्यू एरियाजमध्ये फ्रॉम एक प्रकारे न्यू ओरिजिन्स. ओके, फॉर्म करतात इट्स ओरिजिन्स. त्यांचं जे ओरिजिन्स असेल त्या ठिकाणी जातात. म्हणजे सी ॲनिमोनास काय होतात, स्प्रेड होतात आणि न्यू एरिया जे असतात समवेज फ्रॉम देअर ओरिजिन, न्यू एरियामध्ये त्यांचं जे ओरिजिन प्लेस असेल त्या ठिकाणी जातात. ओके. देन सेकंड इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन. देन असेक्शुअल रिप्रोडक्शन्समध्ये बघा पॉईंट्स त्यामध्ये दिलेलं आहे. द सी ॲनिमोनास कॅन ऑल्सो इन्क्रीज द नंबर बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. सी ॲनिमोनास जे असतात त्यांचे काय होतात, नंबर इन्क्रीज होतात असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये. देन इंडिव्हिज्युअल कॅन अंडरगोज बायनरी फ्युजन. जो इंडिव्हिज्युअल असेल त्या ठिकाणी त्याचं बायनरी फ्युजन होते, म्हणजे 1 कॅन बी डिवायडेड इंटू 2 अँड बाय स्प्लिटिंग इन हाफ अँड ग्रो इंटू 2 ऑर्गॅनिझम्स. म्हणजे काय होते, स्प्लिट झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं बायनरी फ्युजन म्हणजे काय होते, जो इंडिव्हिज्युअल असेल तो 2 याच्यामध्ये डिवाइड होते आणि ग्रो होते इंटू 2 ऑर्गॅनिझम्स. और इट कॅन बी डेव्हलप बर्ड्स विच ग्रो इंटू न्यू इंडिव्हिज्युअल्स बिफोर बिकमिंग डिटॅच फ्रॅगमेंटेशन्स. म्हणजे काय होते, एक तर जो सिंगल असेल त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सी ॲनिमोनास काय होते, लार्ज नंबरमध्ये प्रेझेंट राहते, त्याला म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता त्याच्यामध्ये जो सिंगल असेल, सिंगल जो आहे तो डिवाइड होते बायनरी फ्युजन, म्हणजे 2 याच्यामध्ये 2 ऑर्गॅनिझम्समध्ये डिवाइड होत आहे. किंवा दुसरी कंडिशन्स आहे की डेव्हलप करतात बर्ड्स. बर्ड जेव्हा ग्रो होते न्यू इंडिव्हिज्युअल जे असतात, बर्ड्स विच ग्रो इंटू द न्यू इंडिव्हिज्युअल्स बिफोर बिकमिंग डिटॅच फ्रॅगमेंटेशन. काय होतं, त्याचं फ्रॅगमेंटेशन्स होते. अँड ऑल्सो नोन ॲज अ बेसल ऑर पेटल लॅक्रेनेशन्स. त्याला काय म्हटलेलं आहे, बेसल ऑर पेडल लॅक्रेशन्स इन अनदर मेकॅनिझम बाय विच नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स कॅन बी इन्क्रीज रॅपिडली. त्याच्यामुळे नंबर ऑफ जे काही त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल्स असतात त्यांचं काय होते, इन्क्रीज होतात रॅपिडली. अँड देन इन ॲक्वेरियम, ॲक्वेरियम एक एक्झाम्पल्स दिलेलं आहे. ॲक्वेरियम, इन ॲक्वेरियम द
Anemonas can sometimes be glide across a hard surface which has a glass wall, leaving fragments and behind into the process. मग काही ठिकाणी काय होते ॲक्वेरियममध्ये जे काही सी ॲनिमोनास असतात, बघा हा पॉईंट दिलेला तुमच्या याच्यामध्ये, जे काही सी ॲनिमोनास प्रेझेंट राहतात समटाईम्स काय होतं ते ग्लाइड अक्रॉस हार्ड सरफेस जो असतो ग्लास वॉलचा तो ब्रेक होतो आणि लिव्हिंग फ्रॅगमेंट्समध्ये जातात इन दिस प्रोसेस. आफ्टर अ वीक or more, each piece can be seen in developing a discs and tentacles and due to a course grow into a new individuals. म्हणजे बघा जो काही पर्टिक्युलर एक पार्ट असेल ग्लास वॉलचा तो काय होतो कट होतो. कट झाल्यानंतर काय होतो तिची फ्रॅगमेंट ब्रेक झाल्यानंतर काही वेळानंतर त्याचं पर्टिक्युलर एक ईच पीस डेव्हलप होते आणि डेव्हलप झाल्यानंतर त्या ठिकाणी डिस्कचा पार्ट असतो. डिस्क झाल्यानंतर टेंटॅकल्स अँड ड्यू टू सब कोर्स ग्रो इन टू द न्यू इंडिव्हिज्युअल आणि जो फ्रॅगमेंटचा पार्ट असेल तो इंडिव्हिज्युअलसुद्धा काय करते डेव्हलप करते. म्हणजे एक बर्ड्स जो असतो तो काय करतो इंडिव्हिज्युअल डेव्हलप करतो. ओके सो आता याच्यामध्ये दिलेलं आहे पर्टिक्युलर तुम्हाला सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो नाव इन दिस लेक्चर दिस चॅप्टर इज completed. Now we in next lecture now we will start the chapter number 3. Okay, thank you.